मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीनं विकासाची उल्लेखनीय भरारी घेतली असून स्वच्छ समृद्ध मिशनसाठी गावानं संपूर्ण तयारी पूर्ण केली. गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला असून पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या. तसंच गोळेगणी गावानं हागणदारी मुक्त गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली. स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देत संपूर्ण गावात स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्माण करण्यात ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवलाय. गावातील सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. याशिवाय प्रत्येक घरामध्ये परसबाग विकसित करण्यात आली असून पोषण आणि स्वावलंबनाचा संदेश दिला जातोय. जलसंधारणासाठी जलकुंडांची उभारणीही करण्यात आली. पोलादपूर तालुक्यातील आदर्श शाळा अशी ओळख असणाऱ्या गोळेगणी शाळेला रंगरंगोटी करण्यात आली असून परिसर सुशोभीकरणावर भर देण्यात आलाय. या सर्व उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर मोरे, उपसरपंच शेखर येरुणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पवार, ग्रामपंचायत अधिकारी संतोष मोरे यांचे नियोजनबद्ध काम यामुळे गोळेगणी गाव पोलादपूर तालुक्यात आदर्श ठरत असून गावाच्या या प्रगतीची सर्वत्र चर्चा होतीये. मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड. माझं नाव ज्ञानेश्वर अंकुश मोरे, ग्रामपंचायत गोळेगणी उपसरपंच. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गोळेगणी ग्रामपंचायत यांचा सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागाअंतर्गत गोळेगणी गावामध्ये अनेक कामं आम्ही करून या विशेष सहभाग घेतलेला आहे आणि ह्या सहभागाअंतर्गत केलेली कामं शाळेला रेन हार्वेस्टिंग बसवलेली आहे. विविध ठिकाणी आम्ही गावाच्या संपूर्ण नाक्यांवरती कॅमेरे CCTV वगैरे बसवलेले आहेत. जलतारा केलेला आहे आणि अंतर्गत साफसफाई गावातील सर्व शोषखड्डे असतील, गटाराचं पाणी त्या शोषखड्ड्या अंतर्गत जातं. सर्व ही मेहनत ग्रामस्थांनी घेऊन आम्हाला साफसफाई करताना प्लास्टिकचं जास्त कचरा दिसण्यात आला आणि ह्या प्लास्टिकचं कसं आम्ही संकलन करायचं यासाठी आज ग्रामपंचायत गोळेगणी यांनी बहुमताने असा निर्णय घेतला आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती प्लास्टिक पिशवी 2 रुपये किलो, प्लास्टिक बॉटल ही 2 रुपये किलो ही ग्रामपंचायत गोळेगणी स्वतः विकत घेणार आहे आणि त्या कचऱ्याचं संगोपन व्यवस्थितरित्या पार पाडून तो कचरा जी स्वदेश फाउंडेशन यांची जी गाडी येते त्या गाडीमार्फत जाणार आहे. तसंच आम्ही शाळेला परसबाग वगैरे केलेली आहे आणि शाळेलाच नसून प्रत्येक जे ग्रामस्थ इथं जे घरं उघडे आहेत त्यांच्या प्रत्येक परसवानामध्ये ही परसबाग आज तुम्हाला पाहायला भेटेल. गोळेगणी गावाने खूप मेहनत करून या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्ही आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सांगतो, आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने हे प्रत्येक मंगळवारी साफसफाई हा कार्यक्रम राबवत असतो आणि प्रत्येक ग्रामस्थांचा आम्हाला सहभाग असतो. माझं नाव प्रभाकर गणपत पवार, ग्रामपंचायत सदस्य गोळेगणी. आम्ही गोळेगणी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना या योजनेमध्ये सहभाग घेतला असून जे शासनाचे जे निकष आहेत, मग सांडपाणी व्यवस्थापन असेल, कचरा असेल, शौचखड्डे असतील, ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना आमच्या ग्रामपंचायतीने, आमच्या सरपंचांनी, उपसरपंचांनी आणि ग्रामस्थांनी, सदस्यांनी योजना पूर्ण शासनाचे निकष पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. या योजनेमध्ये परसबाग, त्याच्यामध्ये भाजीपाला लागवड, टॉमॅटो लागवड, मिरची लागवड अशा जे काही नाविन्य उपक्रम आहेत ते या गोळेगणी ग्रामपंचायतीने राबवलेले आहेत. शासनाचे निकष आम्ही तंतोतंत पुरे केलेले आहेत.